हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे न्यूयॉर्क डे 3 आणि बस गाईज. आणि फायनली आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला. जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस व्लॉगमध्ये बोललीच होती, तर आमची फेरी लास्ट टाइम मिस झाली आणि आम्ही आज आलो आणि बस आता फेरीची वेटच करतोय. आणि इकडे सुद्धा बरीच गर्दी आहे आणि पाऊस पण पडायला लागलाय आणि वातावरण खरंच खूप छान वाटतंय, पण थंडी पण तेवढीच आहे. आणि मागे बघू शकता तुम्ही, तिकडे दिसते आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. तर बस आता फेरीचीच वेट करतोय, आता जायचंच आहे. तर एक्सायटेड पिशू? खूपच. हां, खूप मजा येते एकदम. आणि आम्ही सकाळपासून न्यूयॉर्क फिरतच होतो आणि आता वाजले आहे दुपारचे 3 आणि मग आम्ही इकडे आलोय. तर चला, तुम्हाला आता डायरेक्ट फेरीमध्येच भेटते, सो स्टे ट्यून. येस येस. देवांश, पाऊस पडतोय. पाऊस? मग तू अम्ब्रेला घेतला? अम्ब्रेला घेतला तू? अम्ब्रेला. देवांश, हॅलो कर सगळ्यांना. हॅलो, हाय कर. हाय 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 करा. हाय.
जस्ट आता फेरीमधून उतरलो आणि मागे आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा एवढा मोठा फ्लॅग झेंडा आणि खूप छान वाटतंय, खूप मोठा आहे. आणि इकडे या साईडला बघितलं तर सगळी न्यूयॉर्कची स्कायलाईन आहे आणि इकडे सगळी झाडांची जसं फॉल आहे तर सगळी झाडांची पानं पण गेली आहेत. आणि इकडून बघितलं तर हा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. खूप छान वाटतंय, थंडी खूप आहे तरी पण देवांशला अजिबात काहीच फरक नाही आहे. हो ना देऊ, लेट्स गो, कम ऑन. तर इकडे आम्ही आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या आतमध्ये म्हणजे आजूबाजूला फिरायला जातो आहे. पण जर तुमची तिकीट जर आतमध्ये फिरायची असेल तर इकडे सगळं लिहिलेलं आहे की तुम्ही इकडे बॅकपॅक्स किंवा जे काही लहान मुलांचे फूड आणि सगळ्या गोष्टी लॅपटॉप वगैरे सगळं आपल्याला या लॉकरमध्ये ठेवून द्यायचं आहे. इकडे सगळे लॉकर्स आहेत आणि हे लॉकर्स पेड आहेत. पण आमची तिकीट आतमध्ये जायची नाही आहे, आम्हाला बाहेरूनच फिरायचं आहे. बिकॉज ऑफ देवांश नाही राहते म्हणून आम्ही आतली तिकीट नाही घेतली. तर तो एंट्री करतो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फिरायला. तसं इकडे जागोजागी हे बायनॉक्युलर्स आहे आणि याच्यात पॉईंट टाकले तर न्यूयॉर्क बघू शकतो. तर आता आम्ही अगेन फेरीमध्ये आलो आहोत न्यूयॉर्क सिटीला जायला. तर इकडे बघू शकता सगळे सोविनियर आहेत. तर आता सोविनियरच बाय करायचे आहे. तर कुठले घ्यायचं, फ्रीज मॅग्नेट? हां बघ ना. आताच मी हॉटेलला आली आणि हॉटेलच्या लॉबीमध्येच खाली बसलो आहोत. खूप आज जमायला झालं आणि देवांशने पण आज खूप त्रास दिला, खूप कंटाळा येत होता त्याला अजिबात राहायचं नव्हतं बाहेर. तर आम्ही कसं बसं ट्रॅव्हलिंग करून आलो इकडे आणि येस मजा पण तेवढीच आली. आणि जितपत स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची गोष्ट आहे तर आम्ही ॲक्च्युली पोचलोच होतो 3 वाजता काहीतरी आणि आम्हाला अर्धा पाऊण तासच मिळाला तिकडे फिरायला. आणि नंतर त्यांनी क्लोज केलं बिकॉज वेदर पण खूप खराब झालं होतं आणि म्हणजे आम्हाला जास्त फिरायलाच भेटलं नाही. थोडक्यातच आम्ही फिरलो, तिकडे बघितलं लिबर्टी वगैरे आणि छान फोटोज वगैरे काढले आणि बस आजचा दिवस असाच गेला. आणि देवांश आता इकडे लॉबीमध्ये आल्यावरती खेळायला लागला, हॉटेलला आल्यावरती. जसं की त्याला अजिबात बाहेर फिरायला आवडत नाही त्याच्यामुळे तो आता इकडे छान खेळतोय. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर बस पण आज खरंच खूप छान वाटलं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा आजूबाजूचा परिसर, परत न्यूयॉर्क सिटी वगैरे खरंच खूप सुंदर होतं. तर बस गाईज आजचा ब्लॉग पण मी इकडेच एंड करते आणि उद्या आमचं न्यूयॉर्कमध्ये लास्ट डे आहे. तर उद्या पण आम्ही एका खास स्पेशल ठिकाणी राहणारच आहोत आणि त्याचं पण मी ऑब्वियसली व्हिडिओ बनवणार आहे आणि तोही तुमच्या भेटीला येईलच लवकर.
तर चला तर मग आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.